मंदिराच्या पुनर्निर्माण कामाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांचे भूमिपूजन रविवारी 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाले। अमरावतीच्या लोकप्रिय आमदार सुलभा खोडके यांनी प्रयत्न करून विशेष प्रकल्पाच्या अंतर्गत 1 कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून दिला आहे। त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या दुसऱ्या टप्प्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। अमरावतीचा इतिहास बघितला तर जास्त मागे न जाता आताच्या अमरावतीचे आधीचे नाव उमरावती होते। येथून सुरुवात करूया। अनेक अमीर उमराव इथे राहत, त्यावरून या गावाचे नाव उमरावती पडले असे ऐकिवात आहे। भौगोलिक दृष्ट्या परकोटाच्या आत जो भाग आहे तेवढीच आधी अमरावती होती। सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण गावाला दगडी तटबंदी होती, जी परकोट या नावाने आजही ओळख टिकवून आहे। याला एकूण 5 दरवाजे, अंबा गेट, जव्हार गेट, याचे आधीचे नाव भुसारी गेट होते। नंतर नागपुरी गेट, कोल्हापुरी गेट आणि महाजनपुरी गेट। या जुन्या अमरावतीचे वैशिष्ट्य म्हणजे परकोटाच्या आत असलेली अनेक प्राचीन मंदिरे आणि जुन्या धाटणीचे मोठे मोठाले वाडे। यापैकी काही वाडे आणि मंदिरे अजूनही शाबूत आहेत, काहींचा जीर्णोद्धार झाला आहे, काही मोडकळीस आले आहेत, तर काही वाड्यांचे भग्नावशेष उरले आहेत। असाच एक पुरातन वाडा सुमारे 100-125 वर्षापूर्वीचा आमच्या रामदरबार वाड्याच्या समोरील वाडा जामकर यांचा वाडा। जामकर 3 भाऊ, त्यातील एक नारायणराव जामकर। वाड्याच्या हिस्से वाट्यानुसार नारायणरावजी जामकर हे या पुरातन वाड्यात त्यांच्या भागात त्यांनी स्थापन केलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिराचे संस्थापक नारायणराव श्री संत गजानन महाराजांचे परम भक्त। त्यांना प्रत्यक्ष गजानन महाराजांचा सत्संग लाभलेला। गजानन महाराज यांच्या पोथीत त्यांच्या नावाचा उल्लेख सुद्धा आहे। ते महाराजांचे अनुयायी आणि शिष्य होते। नेहमी शेगावला जात आणि महाराजांच्या चरणी सेवा देत। रविवार पासून आमदार सुलभा खोडके यांच्यामुळे प्राप्त झालेल्या विकास निधीतून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। ताई आमच्यासारख्या नुसत्या मंदिराच्या सेवेकरी नाही, त्या श्री संत गजानन महाराज यांच्या सेवेकरी तर आहेतच, पण सोबतच त्या सामाजिक कार्यातही सेवेकरी आहेत। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती। दर्शन करून भूमिपूजन स्थळी बाजू बाजू माननीय विभाग यांचा विशेष